आज आम्ही घरच्या गोधड्या धुण्यासाठी नदीवर आलो आहोत. धरणाचं पाणी सोडल्यामुळे नदीला भरपूर पाणी आलं आहे. चला तर मग बघूया आजचा सुंदर गावकडचा दिवस आणि शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. तर नमस्कार मित्रांनो, मी वैभव राऊत आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, आज घरातल्या गोधड्या धुवायला आपण नदीवर जाणार आहोत आणि गावाकडे गोधड्या धुण्यासाठी नदीवर नेतात आणि आम्ही पण नेतो. आणि पावसाळा सुरू होण्याच्या आधी हे काम करावं लागेल, कारण की उन्हाळ्यामध्ये खूप सारं धूळ बसलेले असते गोधड्यांना आणि तसंच आपण झोपतो, त्याच्यामुळं हे चांगलं नाही. आणि आता आपण हे गोधड्या घेऊन नदीवर जाणार आहोत. तर चला मग आता तिथं जाऊन व्हिडिओ सुरू कर. तर मित्रांनो, फायनली आपण नदीवर पोहोचलो आहोत. गोधड्या पण आणलेले तर मी नाही धुवणार, माझी वाईफ. तर पाणी अडवलं आहे आणि खूप सारं पाणी आहे. आणि साईडला तुम्ही बघू शकतात, लोकांनी गोधड्या धुवून ठेवल्या आहेत आणि ते सकाळीच आले होते, पण आम्ही दुपारी आलो आहेत. आणि सकाळीच कारण की ऊन खूप लागत नाही सकाळी सकाळी आल्याने. आता उष्णता वाढली आहे. तर बघा तुम्ही, सर्वीकडे गोधड्या ठेवल्या आहेत, वाळत घातल्या आहेत. चांगले. तर मित्रांनो, आजूबाजूला बघू शकता तुम्ही, सर्वीकडे हिरवगार आहे, कारण की पाणी आहे. आणि साईडला बघा, हे लवाळी पण उगली आहे खूप सारे. तुमच्याकडे काय सांगतात, पण आमच्या इथे लवाळी सांगतात. तर लवाळी मी तुम्हाला दाखवतो. याच्या आधी पण दाखवली आहे, पण ही बघा, ही पाण्याच्याच ठिकाणी असते. ही लवाळी याला सांगतात. आणि ह्या पाण्यामध्ये पण छोटे छोटे मासे आहेत. साईडला तुम्हाला दिसत असतील, छोटे छोटे मासे आहेत. तर मित्रांनो, कोल्हापुरीवर आलो आहे आणि गोधड्या धुण्यासाठी धुतल्या आहेत गोधड्या. तर आता आपण हे कोल्हापुरीवर पाणी टाकू आणि इथं वाळ टाकू, कारण की दगड इथं लवकर वाळतील. तर कोल्हापुरीवर टाकल्या आहे गोधड्या अशा. आता बघा, आता लवकर वाळेल गोधडी आणि उष्णता पण आहे. तर आंघोळीसाठी इथं आलो आपण आता त्या कोल्हापुरीवर. कपडे धुवून झालेत आणि आता आपण वा 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 एकदम छान वाटतंय, कारण की ऊनही खूप आहे आणि थंडगार. एवढं काही खोल नाही आहे, उतळच आहे, पण मस्त थंडावा वाटतो. आणि पोहायचं असेल तर असंच पाण्यामध्ये शिकतो माणूस, नाही तर खोल याच्यामध्ये पण सुरुवातीला सेफ्टी पण बाळगायला पाहिजे. पण मस्त वाटतं. तिचे पप्पा शिकू राहिले आणि छोटासा मुलगा. आणि मस्त वाटतंय मित्रांनो, एक नंबर. आणि
नदीमध्ये आंघोळ करावी मस्त. आणि उन्हाळ्यामध्ये नक्की आंघोळ करेल. जर आपण आंघोळ करताना नेहमी उथळ ठिकाणी पोहायला जमत नाही आणि ते अशा खोलीमध्ये जातात. पण इथे उथळ जागा आहे, काही बुडणार नाही कोणी. पण धरणात वगैरे काळजी घ्या. तर मित्रांनो, तुम्हाला कोणता व्हिडिओ आवडतो तो कमेंट्समध्ये सांगा. तसं मी व्हिडिओ काढेन. आणि हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर जाताना चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.